तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मागील अपडेटमध्ये आपण यवतमाळ जाम रोडवर होणारे रेल्वे लाईनचे क्रॉसिंग बघितले होते आणि आजच्या या नवीन अपडेटमध्ये आपण त्यापुढील जो रेल्वे लाईनचा भाग आहे तो कव्हर करणार आहे. तर कळंब रेल्वे स्टेशन पासून तर यवतमाळ रेल्वे स्टेशन पर्यंत विविध लोकेशन्सवर रेल्वे लाईनचे काम चालू असल्याचे आपण गेल्या काही अपडेटमध्ये बघितले होते. तर आजच्या या अपडेटमध्ये आपण जाम रोडवर यवतमाळ जाम रोडवर होणाऱ्या रेल्वे लाईनच्या क्रॉसिंगच्या पुढील भाग हा बघणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला समोर दिसत असेल की वर्ध्याकडून नॅशनल हायवे हा नांदेडकडे जात आहे आणि त्या शेजारीच असणारी रेल्वे लाईन ही देखील वर्धाकडून नांदेडकडे जाताना आपल्याला दिसून येईल. आणि या ठिकाणी बघितले तर यवतमाळ जाम रोडवर होणाऱ्या क्रॉसिंगच्या पुढे या ठिकाणी एक मोठा ब्रिज बऱ्याच दिवसांपासून तयार झालेला आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी या ब्रिजचे काम हे 100% पूर्ण करण्यात आलेले आहे. तर यावरील स्लॅब कास्टिंगचे काम देखील हे पूर्ण झालेले आहे. तर या ब्रिजवर ट्रॅक लेईंगचे काम मात्र अजून व्हायचे बाकी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की साधारणतः 300 ते 400 मीटर अंतर असणारा हा ब्रिज पूर्णपणे तयार असून या ब्रिजच्या शेवटच्या पिलर पुढे अजून काम व्हायचे बाकी आहे. या ठिकाणी अर्थवर्कचे काम देखील पेंडिंग असल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणावरून यवतमाळ रेल्वे स्टेशन हे साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर आता या दिशेने जाऊया पुढच्या लोकेशनवर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे यवतमाळ शहराच्या बाहेर साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर यवतमाळ नांदेड रोडवर. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल की रेल्वे लाईन ही या बाजूने या रस्त्याला क्रॉस करणार आहे, परंतु त्याचे कुठलेही काम अद्यापही समोरच्या दिशेला सुरू झालेले आपल्याला दिसणार नाही. या यवतमाळ नांदेड रोडच्या खालूनच ही रेल्वे लाईन आता या रोडला क्रॉस करणार आहे. त्यानंतर ही रेल्वे लाईन जाणार आहे समोरच्या दिशेला, म्हणजेच न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनवर. या दिशेला हा रस्ता नांदेडकडे तर उजवीकडे आर्नी दारवा बायपास आहे आणि त्याच बायपासवर नव्याने बनवण्यात येत आहे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन. समोर आपण बघितले तर या रेल्वे स्टेशनच्या जागेवर अद्याप कुठलेही काम सुरू झालेले आपल्याला दिसून येत नाही. या ठिकाणी नव्यानेच या रेल्वे लाईनची जागा निश्चित करण्यात आली आहे व जुनी असलेली शकुंतला रेल्वे लाईन ही बंद करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला समोर न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनचे काम चालू असल्याचे देखील या ठिकाणावरून दिसून येईल. तर या रोडला खालच्या दिशेने आता रेल्वे लाईन ही क्रॉस करणार आहे आणि नव्यानेच या नॅशनल हायवेवर देखील या ठिकाणी एक फ्लायओव्हर सुद्धा मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे देखील काम या ठिकाणी आता सुरू करण्यात येणार आहे. वर्धानंतर येणारे यवतमाळ रेल्वे स्टेशन हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशन असणार आहे. कळंब नंतर तळेगाव व तळेगाव नंतर न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन असणार आहे. तर आता आपण जाऊया या ठिकाणावरून या दिशेने पुढच्या लोकेशनवर. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण आलो आहे आर्नी दारवा बायपासवर आणि या बायपासवर न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनचे बांधकाम या दिशेला सुरू असल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी आपण मागील अपडेट घेतला त्यावेळेला या ठिकाणी बिल्डिंग निर्मितीचे कार्य हे प्रगतीपथावर होते. यातील काही बिल्डिंग्स या तयार झाल्या आहे आणि हे सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचे असणारे क्वार्टर्स असल्याची माहिती मिळाली आहे. या क्वार्टर्सचे काम गेल्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात या क्वार्टरचे काम चालू झाले आहे व काही काम हे पूर्ण देखील झालेले आपल्याला दिसून येईल. परंतु रेल्वे स्टेशनच्या बिल्डिंगचे काम मात्र या ठिकाणी अद्यापही सुरू झालेले नाही. या न्यू रेल्वे स्टेशनची यवतमाळ शहरापासून लांबी साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणार आहे. येत्या 1 ते 2 वर्षामध्ये या ठिकाणचे हे पूर्ण काम जे आहे हे तयार झालेले आपल्याला दिसून येऊ शकते. याबद्दल आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवावे. तर मित्रांनो, या बिल्डिंगच्या आतमध्ये रेल्वे लाईनचे अद्याप कुठलेही काम या ठिकाणी सुरू झालेले नाही. त्यामुळे आता आपण या दिशेने पुढच्या लोकेशनवर जाऊया. तर आता आपण बघू शकता की न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन पासून साधारणतः 1 किलोमीटर अंतर आपण पुढे आता आलो आहे आणि या ठिकाणी या दारवा आर्नी बायपासला
त्या ठिकाणी ही रेल्वे लाईन आता क्रॉस होणार आहे। तर या रोडला खालच्या दिशेने आता ही रेल्वे लाईन ही क्रॉस करणार आहे आणि या दिशेला समोर जाणार आहे। ही जी चेनेज नंबर आहे हे आहे 78 किलोमीटर 200 मीटर। जे 78 किलोमीटर आहे हे वर्धा जंक्शन पासून असणार आहे, म्हणजेच या ठिकाणावरून वर्धा जंक्शन हे 78 किलोमीटर लांबीवर असणार आहे। या दिशेने रेल्वे लाईन आता या रोडच्या खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे व पुढच्या दिशेने या दिशेला जाणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकाल की 2 रेल्वे ट्रॅक साधारणतः राहू शकतील एवढी मोठी जागा या ठिकाणी सोडण्यात आली आहे। यवतमाळ रेल्वे स्टेशन नंतर 2 रेल्वे ट्रॅक राहतील एवढी जागा या ठिकाणी आपल्याला सोडून आल्याची दिसून येते, परंतु या ठिकाणी ट्रॅक लेईंग झाल्याशिवाय या ठिकाणी किती ट्रॅक्स राहतील याचे भाष्य करणे कठीण आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल की पावसाचे पाणी ज्या ठिकाणी साचले आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता नालीचे बांधकाम हे करण्यात येणार आहे। तर आता मित्रांनो, मागील लोकेशनवरून साधारणतः 500 ते 700 मीटर पुढे आल्यावर आपल्याला दिसेल की या दिशेने रेल्वे लाईन ही समोर येईल व पुन्हा एकदा या ठिकाणी अर्थवर्कचे जे काम आहे ते पूर्ण झाल्याचे दिसून येईल। नालीच्या बांधकामाकरिता या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे व सिमेंटचे जे नालीचे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आपल्याला दिसून येतील। बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी हे आणून ठेवण्यात आले आहे, पण त्यापुढे या कामाने कुठलीही प्रगती केली नसल्याचे आपल्याला दिसून येईल। आणि समोरच्या दिशेला देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आपल्याला या नालीसाठी सिमेंट स्ट्रक्चर आणून ठेवल्याचे देखील दिसून येईल। या ठिकाणचे अर्थवर्क हे पूर्ण करण्यात आले असून त्या ठिकाणी ट्रॅक लेईंग करायला फार वेळ लागणार नाही अशी अपेक्षा करायला हरकत नाही। ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही आर्णी दारव्हा बायपासच्या लगतच साधारणतः 50 मीटर अंतरावर असणार आहे आणि या पूर्ण बायपासला ही रेल्वे लाईन या ठिकाणी समांतर असल्याचे आपल्याला समोर दिसून येईल। या ठिकाणावरून साधारणतः 500 मीटर अंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी दारव्हा आर्णी बायपास समाप्त होतो व डावीकडे हा रस्ता दारव्हा शहराकडे तर उजवीकडे यवतमाळ शहराकडे जातो। यवतमाळ शहर हे या ठिकाणाहून 6 किलोमीटर तर आर्णी शहर हे या ठिकाणावरून 35 ते 38 किलोमीटर असण्याची शक्यता आहे। तर समोर ही रेल्वे लाईन यवतमाळ दारव्हा रोडला खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे। त्या ठिकाणी देखील एका ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी पिलर निर्मितीचे कार्य जे आहे ते अजून देखील सुरू झालेले नाही। यवतमाळ दारव्हा रोडला ही रेल्वे लाईन क्रॉस केल्यानंतर समोर डोंगर रांगांमध्ये आणि या ठिकाणापासून साधारणतः 10 किलोमीटर पर्यंत आता या डोंगर रांगांमधूनच मार्ग काढत ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने जाणार आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।